2026 जे आहे ना ते सूर्याचं वर्ष आहे आणि शनी आणि सूर्याचं तर एकमेकांशी पटतच नाही. बट तुम्हाला असं वाटू शकतं की हे खराब राहील, बट यांच्यासाठी हे चांगलं आहे. ॲक्च्युली चांगलं कशा सेन्समध्ये, यांना करिअरमध्ये अपॉर्च्युनिटी मिळतील, करिअरमध्ये बऱ्याचशा गोष्टी यांना करायला मिळतील. त्यांना असं वाटेल की कारण की सूर्य काय आहे, बाप आहे आणि शनी त्यांचा मुलगा आहे, तर बापाच्या इयरमध्ये ना मुलाला तेवढे प्रॉब्लेम नाही. बट हे उलट होऊ शकतं, जेव्हा शनीचं वर्ष येईल ना तेव्हा सूर्याला प्रॉब्लेम होते. तर यांना करिअरमध्ये स्टार्टिंगला एवढे चांगले रिझल्ट नाही मिळतील, बट ओव्हर पिरियड ऑफ टाइम त्यांना काम करत राहायचे, मग त्यांना रिझल्ट मिळते. आणि यावेळेस चेंजेस ॲक्च्युली त्यांना काय करायचं आहे, ते जे काम करतायत ना त्याच्यामध्ये काहीतरी इनोव्हेशन घेऊन यायचं आहे. ओके, रिइन्व्हेंट करायचं आहे. आणि म्हणजे तुम्ही विचार करता, तुम्ही IT मध्ये जॉब करताय, मग तुम्ही तुमच्या फील्ड रिलेटेड काहीतरी गोष्टी नवीन शिकायच्या आहेत. जसं तुम्हाला AI येत नसेल तर AI बघायचं आहे. जर तुम्ही ना डेव्हलपर असाल तर तुमच्या कामामध्ये जी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे ती तुम्हाला शिकायची आहे, म्हणजे स्किल सेटला अपग्रेड करायचं आहे. आणि जेव्हा तुम्ही हे तुमच्या कामामध्ये करताल, आणि हे सगळ्या फील्डला लागू होतं, ठीक आहे. तुम्ही कुक जरी असतात तर तुम्हाला बघायचं आहे की मी असं कशा प्रकारे बेटर करू शकतो. जर तुम्ही चहा जरी बनवत असाल तर तुमची चहाची शॉप आहे, तर तुम्ही असं बघू शकता की मी असं काय नवीन करेल जेणेकरून ना कस्टमरला फायदा होईल. मग इनोव्हेशन करायचं, आणि ते जेव्हा करायला चालू करताना मग तुम्हाला बेस्ट रिझल्ट बघायला मिळतील. कारण की 2026 हे इनोव्हेशनचं पण वर्ष आहे, तर तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी बघायला पण मिळतील.